सीडलेस लिंबू या विषयावर श्री प्रकाश लोखंडे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. एक पाणी बॉटल. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आताच माझं तुम्ही 120च्या स्पीडने हळद आणि अद्रक या विषयावर संभाषण ऐकलं. त्याला कारणही तसंच होतं, कारण जवळपास 2 तासाचा वेळ आम्हाला दिला होता व्यवस्थापनाने, परंतु माझ्या आधीचे जे वक्ते होते त्यांनीच त्याच्यामधले 1 तास 50 मिनिट घेतले होते आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये मला माझं प्रॉडक्ट तुमच्यासमोर मांडायचं होतं. परंतु बऱ्याच महत्त्वाच्या ज्या बाबी होते ते बोलून गेले, त्याच्यामुळे परत मला त्याच्यावर बोलणं योग्य वाटलं नाही आणि माझा जो महत्त्वाचा मुद्दा होता त्या मुद्द्यावर मी बोलून गेलो आणि मला असं वाटते की ते माझं उद्दिष्ट साध्य झालं. राम ॲग्रो सर्व्हिसेसचा संचालक या नात्यानं मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. राम ॲग्रो सर्व्हिसेस हे नाव गेल्या 3 ते 4 वर्षापासून विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी परिचित झालेलं आहे. कारण सर्वात आधी राम ॲग्रो सर्व्हिसेस या छोटेखानी कंपनीला जर ग्रीप दिली असेल तर ती दिली ॲग्रो व्हिजन या ॲग्रो एक्स्पोने. त्यासाठी माननीय गडकरी साहेबांचे आणि ॲग्रो व्हिजन व्यवस्थापनाचे जितके आभार मानायला पाहिजे तितके आभार नक्कीच कमी आहे. कारण ॲग्रो व्हिजन व्यवस्थापन हे नेहमी नवीन ॲक्टिव्हिटीजला संधी देत असते. मागच्याही वर्षी आमचं शेवगा लागवड आणि ड्रॅगन फ्रूट या विषयावर इथे लेक्चर होतं. त्यांनी आम्हाला संधी दिली होती. फार चांगला प्रतिसाद त्यावेळेस आम्हाला मिळाला. याही वर्षी व्यवस्थापनानं आम्हाला नवीनसाठी पाचारण केलं. त्यासाठी आम्ही हळद आणि आत्ताच नुकताच एक प्रॉडक्ट आहे जो भारतामध्ये 2015 साली लॉन्च झालेला आहे, तो आहे थायलंड सीडलेस लिंबू. आणि हा एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक प्रॉडक्ट आहे. हे एक फळझाड आहे आणि लिंबूची जी उपयुक्तता आहे किंवा लिंबूची जी मागणी आहे ही वेगळी सांगण्याची काही मला गरज वाटत नाही. कारण लिंबू हे असं सदाबहार फळ आहे की ज्याची डिमांड लहान बाळापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांचीच असते. आणि राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा या फळाला मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे. याचं कारण आहे की ही फळ जे आहे हे एक मेडिसिनल फ्रूट आहे, त्यासोबतच ते एक कॉस्मेटिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताच्या लेटेस्ट संशोधनानुसार अँटी कॅन्सर म्हणून हे सुद्धा फळ काम करत आहे. याची जी साल आहे या सालीमध्ये असे काही औषधी गुणधर्म आहे की जे केमोथेरपीपेक्षाही प्रभावी आणि परिणामकारक असे उपाय या संत्र्याच्या सालीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे होतात, असं जे WHO आहे यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून वर्ल्ड वाईड या फळाची जी डिमांड आहे ती आता वाढलेली आहे. आणि म्हणून 2015 साली आम्हाला काहीतरी लिंबूमध्ये नवीन करण्याची गरज भासली आणि म्हणून आम्ही थायलंड सीडलेस लिंबू हा एक लिंबूवर्गीय प्रकार आपल्या सेवेत राम ॲग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून रुजू केलेला आहे. या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे की या फळामध्ये जे बियांचं प्रमाण आहे ते अतिशय अल्प असते, म्हणून याला किंबहुना नसतेसुद्धा, म्हणून याला सीडलेस लिंबूसुद्धा म्हटलं जाते. या लिंबूची जी साल आहे ही मध्यम पातळ असल्यामुळे लिंबू प्रवासामध्ये किंवा विपरीत वातावरणामध्ये 8 ते 10 दिवस टिकून राहण्याची क्षमता या फळामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश याचा असा आपल्या इथे लॉन्च करण्याचा, कारण विदर्भाचं जे वातावरण आहे हे विदर्भाचं वातावरण लिंबूवर्गीय जे फळ आहे याला अतिशय सुटेबल असं आहे. तुम्हाला कल्पना आहे की नागपूर ही संत्र्यासाठी जगप्रसिद्ध आहे. संत्रा ही पीकसुद्धा लिंबूवर्गीय फळ म्हणूनच याला मान्यता आहे. आणि जर नागपूर किंवा आसपासचा परिसर संत्र्यासाठी सूट असेल, इथलं वातावरण, इथलं ॲटमॉस्फिअर, इथलं हवामान जर या पिकासाठी सूट असेल तर लिंबूसाठी का नाही. म्हणून याच भागात ही पीक फार चांगलं येईल या धारणेनं आम्ही यंदाच्या ॲग्रोव्हिजन 2016मध्ये या पिकाचं लॉन्चिंग ॲग्रोव्हिजनमधून करतो आहे. या फळाचं आणखी एक वैशिष्ट्य महत्त्वाचं की याच्यामध्ये जे सायट्रिक ॲसिडचं प्रमाण असते ते जरा इतर लिंबूच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट आहे. म्हणून कॉस्मेटिक फॅक्टरीज ज्या आहे या फॅक्टरीजमध्ये सायट्रिक ॲसिड निर्मिती करणाऱ्या ज्या फॅक्टरीज आहे या फॅक्टरीजमध्ये या लिंबाला अतिशय मागणी वाढलेली आहे.
सर्वसाधारण जे लिंबू आहे, कागदी लिंबू किंवा सरबती लिंबू, हे लिंबू आणि या लिंबामध्ये फारसा फरक नाही. आकार, रंग हे जरी सारखं असलं तरी सायट्रिक ॲसिडचं जे प्रमाण आहे हे मात्र याच्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेखनीय असं असतं. दुप्पट ते तिप्पट प्रमाणात सायट्रिक ॲसिड या लिंबामध्ये आहे. आणि हे लिंबू एक किंवा दोन असं लिंबू येत नाही, तर हे लिंबू द्राक्षाप्रमाणे गुच्छानी येतं. गुच्छानी आल्यामुळे काय होते की त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढून जाते आणि आपलं उत्पन्न जे आहे ते वाढून जाते. सर्वसाधारण लिंबू साधारणतः 4थ्या ते 5व्या वर्षी आपल्याला उत्पन्न द्यायला सुरुवात करते. थायलंड सीडलेस लिंबू हे वैशिष्ट्यपूर्ण लिंबू तुम्हाला पहिल्याच वर्षी उत्पन्न देते. ही याची क्षमता आहे, खास क्षमता म्हणावी लागेल या लिंबाची. आमच्या B21 या स्टॉलवर या लिंबाचे झाडं आम्ही ठेवलेले आहे. त्याला ते झाड फक्त 2 ते 2.5 फूट उंचीचं असेल. त्याला लिंबानी लदलेलं झाड तुम्हाला बघता येईल. तुमच्यासाठी डेमो प्लांटमध्ये ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये सध्या तरी टिश्यू कल्चर वगैरे काही प्रकार आलेला नाही आहे. काही लोक सांगतात की याच्यामध्ये टिश्यू कल्चर वगैरे इतर गोष्टी आहे, परंतु अजूनपर्यंत याच्यावर जे काही लिंबू संशोधन संस्था आहे यानं तेवढं काही लक्ष आतापर्यंत दिलेलं नाही आहे थायलंड सीडलेस लिंबूवर. फक्त याच्यामध्ये गुटीपासून तयार केलेलं जे आपण पश्चिम बंगालमधून मागवतो, सध्या तरी याची जी लागवड आहे ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. कारण थायलंड या देशातून याची आयात होते आहे. त्याचा जो स्टॉक पॉईंट आहे हा पश्चिम बंगालमध्ये आहे आणि म्हणून पश्चिम बंगालमधूनच येणारं जे सीडलेस लिंबू आहे ते ओरिजिनल सीडलेस लिंबू म्हणून त्याची गणना होते. सध्या तरी या रोपांची जी भारतामध्ये डिमांड आहे ती मोठ्या संख्येने वाढत आहे, परंतु त्याचा जो पुरवठा आहे हा मात्र अतिशय कमी आहे. याचा परिणाम असा की याची जी रेट आहे, याची जी किंमत आहे ती सध्याच्या कंडिशनला थोडी जास्त आहे. प्रथमदर्शनी पाहता आपल्याला असं लक्षात येईल की याची किंमत 180 रुपये प्रति रोप या दराप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये हेच रोप तुम्हाला 250 ते 250 रुपये याप्रमाणे मिळतील. आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, केरळा या भागामध्ये या रोपाची किंमत 300च्याही वर आहे. परंतु विदर्भीय शेतकऱ्यांच्या सेवेसाठी राम ॲग्रो सर्व्हिसेस या रोपांची जी किंमत आहे ती 180 रुपयावर निर्धारित केलेली आहे. आणि हे 180 रुपयाचं रोप जे आहे हे विथ ट्रान्सपोर्टेशन आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं ट्रान्सपोर्ट चार्जेस इन्क्लूड केलेला नाही आहे, इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा द्यायची गरज नाही आहे. तसंच याच्यामध्ये लागणारं जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या शेतावर वेळोवेळी जशी गरज पडेल तसं तंत्रज्ञान तुम्हाला देण्याची व्यवस्था राम ॲग्रो व्यवस्थापनानं केलेली आहे. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला फार एक्सपर्ट व्यक्तीची गरज नाही आहे. आमच्याकडे जे MSc हॉर्टिकल्चर ॲग्रॉनॉमिस्ट आहे हे ॲग्रॉनॉमिस्ट तुम्हाला तुमच्या शेतावर येऊन याचं वेळोवेळी जी नॉलेज आहे ते देईल. आणि जशी जशी तुमची गरज असेल त्याप्रमाणे तुम्हाला टेलिफोनिक पण तुम्हाला संदेश दिला जाईल, तुमच्याशी बोलणं होईल. आणि जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच ती जागा या पिकासाठी योग्य आहे की नाही हे बघितल्यानंतरच तिथे आम्ही प्लॉट देऊ. जेणेकरून कुठलाही शेतकरी याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करून त्याचा जो आहे तोटा व्हायला नको, हा याच्यामागचा आम्ही उद्देश ठेवतो आहे. म्हणून सर्वप्रथम जमिनीची पाहणी, त्यानंतर संबंधित शेतकऱ्याची पाण्याची काय उपलब्धता आहे आणि त्याची क्युरियोसिटी किती आहे, तो खरंच करू शकेल का, या सर्व गोष्टीचा याच्यामध्ये आम्हाला विचार करावा लागतो आहे. कारण राम ॲग्रोनी हा प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. कुठल्या एखाद्या विषयाने जर त्याचं उत्पन्न बाधित झालं तर तो निसर्गाला किंवा इतर विषयाला दोष देणार नाही, तो दोष देईल राम ॲग्रो सर्व्हिसेसला. म्हणून आम्ही हे प्रिकॉशन याच्यामध्ये बाळगतो आहे. आणि या प्रिकॉशनच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा प्लॉट पाहणी, त्याचं पूर्ण मृदा तपासणी, माती तपासणी, पाणी तपासणी, त्याचं अंतर, त्यानंतर लागवड पूर्व आणि लागवड पश्चात या ज्या काही प्रक्रिया असतात या सर्व प्रक्रिया कंपनीच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. जेणेकरून शेतकऱ्याला येणारं जे उत्पन्न आहे ते क्लास 1चं उत्पन्न असलं पाहिजे, हा यामागचा आमचा उद्देश आहे. आणि या पिकाला जी काही एकंदरीत बाजारपेठ मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जगामध्ये उपलब्ध आहे, त्या दिशेनं या पिकाची लागवड करायला काहीही हरकत नाही आहे. याला जे वातावरण लागतं ते वातावरण साधारणतः विदर्भ, त्यानंतर मराठवाडा, खानदेश, आपल्या लगतचा तेलंगणा, छत्तीसगड, MP चा काही भाग, या भागामध्ये अतिशय सुटेबल असं वातावरण या पिकासाठी आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांकडून या पिकाकडे वळण्याचा हा योग्य वेळ आहे असं मला म्हणावंसं वाटते आहे.
संत्रा, मोसंबी याही पिकापेक्षा हे पीक तुम्हाला जास्त उत्पन्न देऊ शकतं. कारण संत्र्याचे काय हाल मागच्या वर्षी तुम्ही भोगलेले आहे हे मला सांगायची तर गरज नाही आहे. आणि संत्रा हे नाशवंत पीक आहे. संत्र्याला किती वेळ त्याची कॅपॅसिटी असते टिकण्याची हेही तुम्हाला माहीत आहे. कारण नागपूरचा बेल्ट म्हटल्यानंतर संत्रा बेल्ट आहे आणि त्याविषयी वेगळं असं बोलायची काही गरज नाही आहे. परंतु त्या तुलनेत जर लिंबाचा विचार केला आणि खास करून सीडलेस लिंबाचा विचार केला आपण याच्यामध्ये, तर हे जे लिंबू आहे हे ड्युरेबल लिंबू आहे. हे साधारणतः 8 ते 10 दिवस जर तुम्ही त्याला स्टॉक करून ठेवलं तरी ते लिंबू खराब होत नाही. कारण त्याची जी साल आहे ही जाडी साल असते. याच्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे हे जवळपास 85% पाण्याचं प्रमाण असते याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते चिमल्या जात नाही, त्याला चिम बसत नाही आणि ते लिंबू ताजं आणि टवटवीत दिसतं. त्याच्यामध्ये बियाचं प्रमाण कमी असते. त्यामुळे बाजारपेठेमध्ये उद्योगधंद्यामध्ये त्याला फार मोठी डिमांड आहे. याशिवाय हॉटेल्स, त्यानंतर तुमच्या कॉस्मेटिकमध्ये सुद्धा याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागच्या वर्षी एकंदरीत याची जी आवक होती ही बाजारपेठेमध्ये अतिशय नगण्य होती आणि तेव्हा याचे रेट होते जवळपास 5,500 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल. पुणा येथील गुलटेकडी मार्केट, महाराष्ट्राचं मुंबईनंतर सगळ्यात मोठं मार्केट पुणा येथील गुलटेकडी मार्केट आहे. आणि या मार्केटची जी आकडेवारी होती त्यानुसार 5,600 रुपये प्रति क्विंटल ते 6,100 रुपये या हायेस्ट दरानं हे लिंबू विकल्या गेलं. आणि प्रत्येक शेतकरी या पुणा किंवा मुंबईला नेऊन विकू शकत नाही. ही शेतकऱ्याची अडचण आम्ही लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आम्ही हमीभाव याच्यामध्ये जाहीर केलेले आहे. आणि जर एखादा शेतकरी आमच्याकडनं या प्लॉटची लागवड करत असेल तर त्याचा सर्व जे कन्सल्टेशन आहे ते पहिल्या प्रॉडक्टप्रमाणेच हे विनामूल्य असणार आहे. आणि त्याला आम्ही याच्यामध्ये 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देतो आहे शेतावरून. यासाठी कुठलाही शेतकरी बांधील नाही की त्यांनी आम्हालाच द्यायला पाहिजे. जर आमच्यापेक्षा जास्त रेट तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटमध्ये, नागपूरमध्ये किंवा इतर मार्केटमध्ये तुम्हाला मिळत आहे किंवा एखादा व्यापारी तुमच्याकडनं आमच्यापेक्षा जास्त रेटमध्ये घेऊन जात आहे, तर यासाठी कुठल्या प्रकारचं फाउंडेशन तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला नाही आहे. तुम्ही सर्वप्रथम तुमचा माल जास्तीत जास्त दराने विकला जाईल याकडे लक्ष द्या. आणि जर कधी कुठल्या कारणास्तव मार्केटमध्ये खूप मोठी आवक झाली आणि तुमचा माल विकला जात नाही आहे असं तुमच्या लक्षात आलं तर त्या कंडिशनला राम ॲग्रो सर्व्हिसेस हमी भावानं तुमच्याकडनं 3,000 रुपये क्विंटल या भावानं तुमच्याकडनं तुमच्या बांधावरनं खरेदी करण्यासाठी बांधील आहे. असं आम्ही तुम्हाला लेखी ॲग्रीमेंट जेव्हा आपण लागवडीचा करारनामा करतो आहे त्यावेळेस करून देतो आहे. तो करारनामा फक्त राम ॲग्रोसाठी बंधनकारक असणार आहे, शेतकऱ्यांसाठी नाही. म्हणून शेतकऱ्यांचं हित आम्ही यामध्ये लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य देतो आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा माल जास्त भाव जर मिळत असेल तर आधी मार्केटलाच न्यावा. या पिकासाठी साधारणतः जे वातावरण पाहिजे आहे ते वातावरण 35 ते 45 डिग्री तापमानामध्ये सुद्धा हे पीक तग धरू शकते. म्हणजे विदर्भाचं जे वातावरण आहे हे 45 डिग्री तापमानापर्यंतसुद्धा जाते आणि याही वातावरणात हे पीक तग धरते. भारतीय हवामानामध्ये या झाडाचे जे आयुष्यमान आहे ते 15 वर्ष निर्धारित केलेले असून उत्तम प्रकारची मशागत, खत व्यवस्थापन, कटिंग, पाणीपुरवठा या बाबीचा चांगला दर्जा असल्यास हे झाड 20 वर्षापर्यंतसुद्धा उत्पन्न देऊ शकते. वातावरणामध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेशचा डोंगराळ भाग, उतारावरची जमीन जिथे मध्यम ते भारी जमीन आहे, भरपूर सूर्यप्रकाश व कमी अधिक प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता असणारा प्रदेश या पिकासाठी अतिशय पोषक असा आहे. त्याच्यामध्ये आपल्या विदर्भाचा अंतर्भाव होतो आहे. पाणी व्यवस्थामध्ये या पिकाला फार जास्त पाण्याची गरज नसते. उन्हाळा जर सोडला तर कोणत्याही सीझनमध्ये याची लागवड करता येते. फक्त एप्रिल आणि मे हा जो अतिशय उन्हाचा जो कालखंड असतो त्या कालखंडामध्ये याची लागवड आपल्याला टाळायची आहे. बाकी इतर कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही या पिकाची लागवड करू शकता. लागवड आणि खत व्यवस्थापनामध्ये या पिकाला लागवड करतेवेळी 1.5 बाय 1.5 फुटाचा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत 1 ते 1.5 घमेले, सिंगल सुपर फॉस्फेट 2 किलो आणि 250 ग्राम ट्रायकोडर्मा टाकून तो खड्डा जो आहे 80% आपल्याला भरून घ्यायचा असतो आणि त्यामध्ये ठिबक यंत्रणा बसवून तिथे आपल्याला याची लागवड करायची आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार आपल्याला DAP, म्युरेट ऑफ पोटॅश किंवा विद्राव्य जे NPK असतात जसं 19-19, 13-0-45 ज्या ज्या गरजा असतात, ज्या ज्या विविध स्टेजेस असतात त्या स्टेजेसवर आपल्याला याची फवारणी किंवा ड्रिपच्या माध्यमातून याला द्यायचं असतं. त्याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला
आमचा जो कन्सल्टंट आहे तो तुमच्या शेतावर येऊन करेल. त्यासाठी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि तशी रुटीन व्हिजिट जी आहे तुम्हाला 1 महिन्यांनी असेल आमची, परंतु त्याआधी जर तुम्हाला आणखी इतर व्हिजिट लागल्या तर तुम्ही कधीही आम्हाला कॉल करू शकता. तुमचा कॉल आल्यापासून 24 तासाच्या आत आमचा कन्सल्टंट किंवा आमचा जो ॲग्रोनॉमिस्ट आहे तो तुमच्या प्लॉटवर उपस्थित असेल. परंतु ही जी आकस्मिक व्हिजिट आहे ही व्हिजिट पेड असेल. यासाठी तुम्हाला फक्त त्याला नागपूरपासून तुमच्या शेतापर्यंत येण्याचं जे प्रवास भाडं असेल फक्त तेवढंच देय राहील. यापुढे कुठलीही जी फी आहे ती देय राहणार नाही. परंतु रुटीन व्हिजिट ज्या आहे, ज्या 1 महिन्यांनी आम्ही देत असतो, ती व्हिजिट तुम्हाला मात्र विनामूल्य असेल. बाजारपेठेचा जर विचार केला तर विदर्भाची सर्वात मोठी बाजारपेठ यासाठी नागपूरच आहे. आणि नागपूरच्या मार्केटमध्ये फार जास्त जर याची आवक झाली तर राम ॲग्रो सर्व्हिसेस सदैव तुमच्या मालाची खरेदी करण्यासाठी तयारी आहे आमची. यामध्ये आम्ही काय करतो आहे की एक तालुका स्तरावर किंवा जिथलं मोठं गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी जिथे दळणवळणाची साधने सर्व उपलब्ध आहे अशा ठिकाणी आम्ही एक पिकअप पॉईंट ठेवतो आहे. आणि त्या पिकअप पॉईंटपर्यंत तुम्हाला पोहोचून द्यायचं आहे जर दुर्गम भाग असेल तर. आणि एका गावात जर किमान 5 एकरची बाग डेव्हलप झाली तर तुमच्या बांधावरून त्याची खरेदी करण्याची आमची व्यवस्था आहे. तर असं हे जे फळ आहे एकंदरीत हे फळ सर्व दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आणि याला फार जास्त खर्च येत नाही. सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटत असेल की 180 रुपयाची कलम आहे, याला आपल्याला 12 बाय 12 याची लागवड करायची आहे आणि साधारणतः तुम्हाला या अंतरावर 260 ते 270 कलमं तुम्हाला एका एकरला लागतील. यासाठी सुद्धा आम्ही अर्थपुरवठ्याची व्यवस्था करून देतो आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला यासाठी फायनान्स पाहिजे आहे ती फायनान्सची व्यवस्था कंपनी करून देते आहे. आणि ठिबकचीसुद्धा व्यवस्था आम्ही यासाठी करून देतो आहे. फक्त उद्देश हाच आहे की चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पन्न तुम्ही या जमिनीमध्ये इथल्या वातावरणामध्ये या विदर्भ प्रदेशामध्ये पिकवावं आणि त्याचं मार्केटिंग राम ॲग्रोनी करावं, हा त्याच्या मागचा एक उद्देश आम्ही ठेवलेला आहे. औषधी गुणधर्म भरपूर असल्याकारणानं तुमच्याकडे तुम्ही जर नेट वापरत असाल आणि आजकाल वापरतो प्रत्येक शेतकरी, तर कृषी किंग ही जी ॲप आहे किंवा शेकरू जी ही ॲप आहे किंवा शेतकरी माझा ही ॲप्लिकेशन आहे, या ॲपवर तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करून तुमच्याकडे जर हा माल तयार असेल तर तुम्ही त्याची ॲडव्हर्टाईज करू शकता. जेणेकरून औषधी कंपन्या इतर व्यापारी तुम्हाला ॲप्रोच होऊन तुमच्याकडनं जागेवरून हा माल आमच्याहीपेक्षा जास्त भावामध्ये खरेदी करू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन याच्यामध्ये आम्ही ठेवणार नाही की तुम्ही आमच्याकडनं खरेदी केला तुम्ही आम्हालाच माल द्या, असं तुम्हाला बंधन याच्यामध्ये असणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येनं या पिकाकडे वळायला पाहिजे. या भागाचं वातावरण, इथल्या शेतकऱ्याची गरज, कारण इथला शेतकरी जो आहे पारंपरिक पिकं घेऊन अतिशय पिचलेला आहे. त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे, समोर येत आहे. मी एक शेतकरी आहे, माझ्याकडेही 60 ते 65 एकर जमीन आहे. फक्त गडी माणसं आणि मजुरी पोचणं याच्यापेक्षा जास्त मी फार काही करू शकत नाही आहे. ही शोकांतिका आहे शेतकऱ्यांची, तुम्हालाही माहीत आहे. म्हणून नवनवीन प्रयोग करून पाहणं याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या शेतकऱ्यांना नाही आहे. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, प्रयत्न करा, कुठला ना कुठला प्रयत्न तरी सक्सेस होईल आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. बळीराजाचं पुन्हा राज्य येईल. या नागपूर शहराचे सुपुत्र आणि आपल्या देशाचे कॅबिनेट मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी यासाठी फार हिरिरीनं पुढाकार घेतलेला आहे की आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे. प्रत्येक बाबीचं इत्यंभूत नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून त्यांनी गेल्या 8 वर्षापासून या ॲग्रोव्हिजनचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि यातून शेतकरी हा खऱ्या अर्थानं कृषी साक्षर होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना याचं नॉलेज नव्हतं आणि असे प्रदर्शनं याआधी फक्त पुणे मुंबईकडेच व्हायचे. परंतु विदर्भीय शेतकऱ्यांच्या सेवेसाठी माननीय साहेबांनी हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आपला शेतकरी जागृत होत आहे. नवीन तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोचवता येते आहे आम्हाला. हे आमच्यासाठी हर्षाची बाब आहे आणि त्यासारखीच तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे. या ॲग्रोव्हिजनचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि जो या शेतकरी यापासून दूर आहे त्याला तुम्ही 2 शब्द सांगून मुलाचं मार्गदर्शन करून त्याला इथपर्यंत आणण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, जेणेकरून त्याचंही नॉलेज वाढेल आणि अशा प्रकारचं नवीन नॉलेज त्याच्यापर्यंत जर पोचलं तर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ लागणार नाही. एवढं या प्रसंगी मला बोलायचं आहे. आज समारोपीय कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे बरेच हे संपलेले आहे आणि माझं आजचं हे शेवटचं या ॲग्रोव्हिजनमधलं
भाषण आहे या विषयावर, तर आपण मोठ्या अंतकरणानं सगळं ऐकून घेतलं. मला असं वाटते, अशी अपेक्षा करतो की तुम्ही या फळाचा तुमच्या व्यावसायिक तत्वावर लागवड करून तुमची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी उपयोग कराल, हीच अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.